मॅडम नमस्कार. नमस्कार. मी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं नेमकं कारण काय? कारण असं की 252 गट नंबर आहे माझा कपिल हॉटेल, आपलं नारायणगाव बसस्टँडच्या तिथे जे PWDचं आता रोडचं काम चालू आहे. त्यांनी जे गाळेवाळे आहेत लोक, जे स्वतः मालक आहेत त्या जागेचे, त्यांना प्रत्येकाला नोटीस दिलेली आहे. त्या कुठल्या बेसिसवर दिलेले आहेत असं मी त्यांना एक प्रश्न केलेला आहे की जर स्वतःची जागा असेल तर त्यांच्या जागेमध्ये बांधकाम केलं असेल तर ते कुठलं अतिक्रमण मला त्यांनी सांगायचं आणि रीतसर आम्हाला त्या जागेचं म्हणजे सरकारी मोजणी करून आम्हाला पेपर क्लिअर दाखवायचं, टायटल क्लिअर दाखवायचं. मुळात आम्ही आमच्या जागेत गाळे बांधलेले आहेत. मुळात माझं हॉटेल माझ्या जागेत आहे, माझा गेटही माझ्या जागेत आहे. मी मोजणी केली आहे आणि मोजणी केल्यावरही माझा 7/12 10.80चा आहे. माझा 10.80 माझा गेटपर्यंतच 9.56 भरतोय. माझा गेटच्या पुढे जागा चालली आहे. मुळात हे लोक काय करतायत, PWDवाले किंवा ग्रामपंचायतवाले हे काय बोलतात की यांचं अतिक्रमण आहे. मुळात जर तुम्ही समोर पाणीपुरी, भेळ, फ्रूटवाले हे जर तुम्ही गाळे हटवले त्यावेळेसच कळणारे रोड किती मोठा आहे. तुम्ही ज्यांचे स्वतःच्या जागा आहेत त्यांना म्हणता तुम्ही अतिक्रमण केले आणि जे आमच्या अपोजिटला आहे मग तो अतिक्रमण नाही आहे का? त्यांना का नाही बरं नोटीस दिली तुम्ही? त्यांना सगळ्या या गाळेवाल्यांना नोटीस देताय आणि तुम्ही समोरचे जे PWDच्या हद्दीत जी लोक आहेत, जे अतिक्रमण करून बसलेली आहेत, त्यांना तुम्ही का नाही नोटीस दिली? त्याचं उत्तर का नाही दिलंय? गाळेधारकांना नोटिसा दिल्या, दक्षिणेच्या बाजूने त्यांना नोटिसा दिलेल्या नाही दिल्या. ती कोणाच्या मालकीची? ती PWDची जागा आहे आणि जमा केली. हो, ते तर सगळ्यांनाही माहिती आहे, जग जाहीर आहे की ते माहिती आहे का तालुक्याला ती कोणाच्या. अधिकाऱ्यांशी बोलले का नाही? हो, मी अधिकाऱ्यांशी बोलली आहे. मी भिसे सर म्हणून आहेत, त्याच्या आधी जाधव सर होते तर त्यांची बदली झालेली आहे आणि त्यांना दाखवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे मी तर माझा गेट काढणारही नव्हती, पण आमच्या नानांनी फोन केलं, संतोष नानांनी, की कनिका 1 फूट जरा जागा आत घे. मी त्यांना दिलं, सगळं खड्डा करून दिलं, पाईपलाईन टाकून दिलं. उलट 1-1.5 लाख रुपये माझं आता तिथं नुकसान झालं, तो आम्ही आमच्या खिशातून केलं. तरीसुद्धा अजून त्यांचं म्हणणं अजून 1 फूट आतमध्ये घ्या. काय संबंध? तुम्ही आमच्या जागेत येऊन तुम्ही तुमची मनमानी करणार? माझ्या जागेत जर तुम्हाला माझी जागा पाहिजे ना PWDला, तर पहिली जागा भूसंपादन करा. प्रत्येक गाळ्यावाल्याची जागा 1 इंचही जागा गाळ्यावाल्यांना. टपरी मी माझ्या जागेत टाकली आहे. माझी फुटपाथ परत पुढे जागा आहे. माझी रोडचा सेंटर तो नाहीच आहे. रोडचा सेंटर कुठे? जेव्हा तुम्ही पाणीपुरी आणि भेळचे गाडे ज्या पुढे आहेत समोर, ते जेव्हा तुम्ही गाळे काढाल त्यानंतर तुम्ही जेव्हा रोड मोठा कराल त्याचा रोडचा सेंटर तेव्हा पकडू शकता तुम्ही. प्रश्न असा आहे का त्या रस्त्याचं काम ज्यावेळेला चालू झालं त्यावेळेला कामाची ऑर्डर अशी आहे का 15 फूट रुंद त्या रस्त्याची पूर्णपणे, परंतु आमदार आणि सरपंच यांनी दोघांनी वेगवेगळे मिटिंग घेऊन तुमचं नुकसान होऊ नये तुमच्या दुकानदारांचं, याच्यासाठी तो रोड आहे आपण 7 मीटर आणि 8 मीटर असा घेतलेला आहे. आता सध्या विशीपासून तर स्टँडपर्यंत हा रस्ता 9 मीटरचा घ्यायचा. 9 मीटरचा घेताना 4.5 फूट सेंटर असं स्वतः भिसे साहेबांनी नारायणगावच्या मिटिंगमध्ये पण सांगितलं होतं. तिहेरी मिटिंग म्हणजे ग्रामपंचायत, ते स्वतः सार्वजनिक बांधकाम खातं आणि पोलीस अशा या मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी पण तिथं अंतर सांगितलं होतं. प्रत्यक्षात आज जे माझा या गोष्टीला विरोध आहे. आज जे अंतर आहे ते कमी अंतर आहे. माझा या गोष्टीला विरोध आहे. PWDची हद्द कुठे तेही पहिले ती चेक करायची. सगळ्यात पहिले सरकारी मोजणी करा तुम्ही. सरकारी मोजणी केल्यावरती कुणाची हद्द कुठे आहे, PWDची जागा कुठे आहे आणि तुम्ही आमच्या जागेत का शिरताय ते पहिले क्लिअर करा. म्हणजे तुम्ही तिकडून भेळ, पाणीपुरी, फ्रूटचे गाड्या लागून रोड इकडे सरकवणार आणि तुम्ही तिकडून रोड छोटा करणार आणि ज्यांच्या स्वतःच्या खाजगी जागा आहेत त्याच्यात तुम्ही कुठल्या आधारे घुसताय? तुम्हाला कोणी हे सांगितलेलं आहे की दुसऱ्यांच्या जागेमध्ये तुम्ही अतिक्रमण केलेले? तुम्ही बघायला आलेले आहेत का आमच्या 7/12 आमचे जागा, आम्ही येणे ऑर्डर कशी आमची सगळे हे तुम्ही बघितलेले आहेत का? आम्ही सगळे कायदेशीर प्रक्रिया करूनच पुढच्या गोष्टी करत असतो. आम्ही विनाकारण कुठलाही गेट टाकणं आणि अतिक्रमण आणि टपरी. पहिले मुळात माझी जमीन 10.80चा 7/12 आहे. मी जिथे गेट टाकले ते 9.56 भरली आहे माझी जागा. ऑलमोस्ट माझी जागा अजून पुढे जातीये. जेव्हा ते समोरचे गाळे निघतील पाणीपुरी भेळचे त्यावेळेस रोड मोठा होणार आहे आणि रोड मोठा झाला की मग रोडचा सेंटर पकडा तुम्ही आता म्हणजे तिकडून गाळे टाकलेत आणि रोड छोटा केला आणि त्याचा सेंटर घेऊन तुम्ही इकडच्या गाळ्यावाल्यांना का त्रास देताय? प्रत्येक गाळ्यावाल्याला मी आज सांगतेय की कुणी 1 इंचही जागा देऊ नका. तुमची 1 इंच जागा जाता कामा नये. आज त्याचे
भूसंपादन करून त्याचे 5 पटीने पैसे भेटतात जे कोल्हेमाया रोडला भेटलेले आहेत. आणि मुळात जुन्नर रोड हा तिकडूनच आहे, कोल्हेमाया रोडमधनं दाखवलाय तो नाहीये, मुळात रोड तिकडून आहे. आज गेले 40 वर्ष झाले माझ्या गेट टूला काही त्रास नाही. आज तुम्हाला आज अतिक्रमण कुठल्या आधारे, म्हणजे अर्धा फूट जागा आतमध्ये घेऊन, म्हणजे तुम्हाला सहकार्य पण करायचं, भाडं घेतोय कोण? ग्रामपंचायतवाले. हा तो अतिक्रमण नाही, आणि आम्ही आमच्याच जागेत गेट बांधला आणि तुम्हाला तो अतिक्रमण दिसतोय. मला पहिले सरकारी मोजणी दाखवा, त्याच्यानंतर सगळ्या गाळ्यावाल्यांना मी सांगते, आव्हान करते की सगळ्या गाळ्यावाल्यांनी एकही इंच जागा सोडू नये. कपिल हॉटेलची पूर्ण लाईन पहिले तुम्ही सरकारी मोजणी करा, यांनी मोजणी दाखवून आपल्या ज्या हद्दी आहेत ते कायम करा, आणि मग ह्यांना जर आपली जागा पाहिजे असेल तर यांनी भूसंपादनमध्ये आपली जागा घ्यावी. आणि जर ते बोलतात 20 वर्षापूर्वी हा रोड दिला मग त्यांना पैसे देता येणार नाही, मग तसा ते GR दाखवायचा आम्हाला, तो GR दाखवला आम्हाला की आम्ही बघतो आम्हाला पुढे काय करायचंय. आम्ही तसंही कोर्टात गेलेलो आहोत, आमची पुढची प्रोसिजर चालू झालेली आहे, आणि मी माझी जागा काही सोडणार नाही. या संदर्भामध्ये आपल्याला नोटीस सुद्धा PWDने दिल्या होत्या, त्या संदर्भात गाव बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. आपण आपली बाजू आत्ता मांडताय, गाव बैठकींना आपण उपस्थित का राहत नाही? गाव बैठकीला ह्यांचे मीटिंग ठरवतात, त्या ग्रुपला आम्ही जी व्यक्ती बोलते, जी व्यक्ती मुळात अडचण करते त्या व्यक्तीला सांगायचंच नाही. म्हणजे जी लोक यांना बोलतील हा ठीक आहे तुम्ही बोलाल ती पूर्व दिशा, असं ह्या लोकांचं आहे, तसं आम्हाला नाही ना चालणार. आम्ही बोलणार, कारण का आम्हाला कळतंय. गाववाल्यांना तुम्ही ज्यांच्या गाळे आहेत त्यांना तुम्ही वेडे म्हणू, पण आम्हाला नाही म्हणू शकत. त्यांना असं वाटतं कनिका कैरे ह्या बोलतात म्हणून ह्यांना नको सांगायला, ह्या काहीतरी आडकाठी करतील. हिनी जर ऑब्जेक्शन उठवला ना तर प्रत्येक गाळावाला बोलेल की नाही आपल्याला आपल्या जागेचा मोबदला भेटायला पाहिजे. म्हणून कनिका कैरे यांना सांगायचं नाही, गपचूप गाव मिटिंग करायच्या, गपचूप सगळं करायचं, आणि मिटिंग संपल्यावरती सांगायचं मग आम्हाला ग्रुपमध्ये ऍड नाही करणार तुम्ही, म्हणजे कळून देणार नाही. मग सगळ्या गोष्टी नंतर कळतात, मग आम्ही येणार ना त्या गोष्टीत. आणि सरपंचांनी देखील गाव बैठकीमध्ये आवाहन केलं होतं की गाळेधारकांनी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं, अतिक्रमण काढावं आणि वाहतूक सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावं. त्या संदर्भामध्ये मग ही भूमिका आपल्याला मान्य नाहीये. वाहतूक सुरळीत होईल केव्हा? ज्यावेळेस तुम्ही पाणीपुरी, भेळ, फ्रूटच्या टपऱ्या सगळ्या काढाल तेव्हा तुमची वाहतूक सुरळीत होईल. तुम्ही तिकडून पूर्ण अतिक्रमण करून ठेवलंय, आणि आमच्या खाजगी जागांच्या तुम्ही येऊन कसं बोलू शकता की तुम्ही अतिक्रमण केलंय? जर आम्ही आमच्या जागेतच होत तर तुम्ही आम्हाला नोटीस द्यायचं, समोरच्या व्यक्तीला नोटीस द्यायचं सोडून आम्हाला नोटीस द्यायचं संबंधच काय? नाही PWD वाल्यांनी आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे, आणि नाही ग्रामपंचायतचा ह्याच्यात काय रोल. आम्ही आमच्या जागेत आहोत, त्यांनी आम्हाला सरकारी मोजणी करून दाखवायची, आणि मोजणीमध्ये दाखवायचं आम्ही अतिक्रमणमध्ये आहोत, तर आम्ही ही गोष्ट मान्य करणार. आणि प्रत्येक गाळ्यावाल्याला सांगणार आहे, प्रत्येकाने सरकारी मोजणी करा. आपण आपल्या जागेतच आहोत, आपण काय त्यांच्या जागेत गेलेले नाही. आपण ते फ्रूटवाले, पाणीपुरीवाले आहेत, त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. PWD वाल्यांनी सगळ्यात पहिले त्यांना नोटीस काय नाही दिली, मला त्याचं उत्तर पाहिजे. ह्या गाळ्यावाल्यांना संबंधच काय नोटीस द्यायचं? जर त्यांच्या स्वतःच्या जागेचे सातबारे आहेत, ती गावठणाची जागा आहे, आज त्या गावठणामध्ये काय रेट चालू आहे, मग आम्ही आमची जागा का सोडायची फुकटमध्ये? तुम्ही जर सरकारला पाहिजे ना आमची जागा तर त्यांनी ॲक्वायर करा, ॲक्वायर करून आमचे मोबदला द्या रेडी रेकनरच्या रेटनी, त्यानंतर आमच्या जागेवरती हक्क गाजवा. तोपर्यंत आम्ही अतिक्रमण केलंय, ती टपरी अतिक्रमणमध्ये आहे, हे चुकीचं जे लोकांची दिशाभूल करताय ना ते करू नका. क्लिअर कट माझं म्हणणं आहे, पहिले ते पाणीपुरीचे गाळे, ते भेळ, ते सगळं पहिले हटवा आणि रोड मोठा करा. मग आम्ही जर आमचं जर अतिक्रमणमध्ये असेल ना तर आम्ही स्वतः काढून मागे घेऊ. पण जर चुकीच्या गोष्टी ह्यांनी गेट पुढे घेतला, यांचं अतिक्रमण आहे, अशा चुकीच्या गोष्टी लोकांची दिशाभूल करायची असेल ना ते करत बसा, पण मी कायद्याने